पंचांच्या भूमिकेत दीपक भोईर यांच्या पाठीशी क्रिकेटचा भरपूर वर्षाचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत मयूर भोईर यांना आपण पाहू शकाल. तर मॅच सुरू होईल. गेम ऑन. लेफ्ट प्ले पंचांचा ग्रीन सिग्नल आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्राईक गोलंदाज सतीशला आपण पाहतोय. समोर आव्हान मागील 2-3 वर्ष सातत्यानं फॉर्म मध्ये राहिलेला साहिल गायकर. फुल लेनचा चेंडू, खराब चेंडू, पंचांचा नोचा देखील इशारा आणि बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. सीमारेषा पार उतुंगाचा षटकार. परंतु पहिला चेंडू खरं तर जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आपण उतरता तेव्हा कदाचित आपल्याला वॉर्मअप करावा लागतो. हा पहिला चेंडू जणू काही हातातनं निसटलाय की काय असं चित्र पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवरती षटकार हॅट्रिक जर ठोकली तर 7 स्टार ग्रुप कडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि माजी सरपंच विंदाजी पाटील यांच्याकडनं देखील ते पारितोषिक चेंज ऑफ फेस. पहिला चेंडू जरूर मिमन खराब पडला परंतु कमबॅक करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे बेस वर्सेस बेस ही लढाई मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला अव्वल दर्जाचा ऑलराऊंडर साहिल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो तर एका बाजूला स्ट्राईक गोलंदाज आपण सतीशला पाहतोय. म्हणजे दोन प्रमुख खेळाडू दोन्ही टीम्सचे आता आमने सामने म्हणजे ही लढाई बघण्याजोगी असेल. दरम्यान हा चेंडू फटका फासलाय समोरच्या दिशेला. अगदी स्वतः सहजरित्या हा झेल कंप्लीट केला. पहिला वार साहिलचा जरूर राहिला परंतु त्याला प्रत्युत्तर देत असताना त्याची विकेट कॅरी केली आहे ती सतीशनं आणि पहिला धक्का एंजल 11 गावदेवी कड पडाला. साहिल गायकर बॅक टू द डगआउट. बिग विकेट डाऊन. साहिलला परतावं लागेल. मित्र आठवण काढतायत तर या लवकर. खर तर आता ते जास्त सराव करत नाही अन्यथा ऍज अ गोलंदाज म्हणून कित्येक वर्ष भूमिका टीम एकाडपाडासाठी आपण विजयची पाहिले. या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आपली जरूर आठवण या ठिकाणी केली जाते. साहिल बाद झाला. नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. गतवर्षी चांगल्या चर्चेमध्ये राहिला होता हा खेळाडू. सुरुवातीला आपण त्याला सलामीसाठी पाहिलं होतं कित्येकदा. देसाई गावचे सन्माननीय जीवन पाटील यांचं देखील शुभ आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण वागेश्वर देसाई टीमला पाहणार आहोत आणि त्यांच्या अगेन्स्ट चैतन्येश्वर खुटारी संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल सतीशचा. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा इथे उचली देण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहेत इथे देखील सफलता. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 सफलता. खरं तर दोन्ही चेंडू इतकेचे मी म्हणेन प्रभावी नव्हते असं आपण म्हणू शकतो. कारण की मागील बॉलवरती जिथे स्वतःवरती नाराज होता साहिल देखील कारण की त्याला देखील माहित होतं ज्या चेंडूवरती मी बाद झालो तो चेंडू इतकासा घातक नव्हता परंतु मोठा फटका खेळण्याचा मोह आवडता आला नाही आणि तो बाद झाल्यानंतर लगोलग मयूर देखील आल्या पावली मैदान सोडतोय आणि गोल्डन विकेट इथे देखील कॅरी केली जाते. म्हणजे 2 विकेट या षटकामध्ये प्राप्त करत असताना सतीशला आपण पाहतोय. हा दुसरा धक्का 7 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना एकाडपाडा टीमला. मी म्हटलं होतं ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. गेली कित्येक वर्ष सातत्यानं स्वतःला सिद्ध केलेला हा खेळाडू आणि प्रीमियर लीग कधी कधी व्यावसायिक स्तरावरती देखील सतीशला आपण खेळताना पाहतोय. आणि पहिल्या बॉलवरती जरूर खराब लेनचा चेंडू त्यानं हाताळला. तिथे फुलोर लेंथ आपल्याला पाहायला मिळाल. नो बॉल पंतांनी घोषित देखील केला होता. तिथे 7 धावा प्राप्त झाले होत्या परंतु त्यानंतरची वापसी लाजवाब राहिली सतीशची. 2 महत्वपूर्ण सफलता त्यानं मिळवल्यात. जिशान शेख नवीन फलंदाज हलक्या हाताने फक्त प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळाली. बचेंगे तो और भी लढेंगे हा पवित्रा जिशान सैफीला आपण पाहतोय. मैदान जिशान सैफी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
अतिशय चांगला खेळ मागच्या वर्षी देखील ह्या खेळाडूचा पाहिला होता. ह्या संघाचा महत्वपूर्ण मधल्या फलीचा फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी देखील तितकीच चांगली तो करताना नियमित पाहायला मिळतो, परंतु आज फलंदाजीमध्ये त्याला चांगले योगदान द्यावं लागेल, कारण की लवकर आपले फलंदाज बाद झालेत. मंगेशसाठी हा चेंडू प्रहार केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे, असता तरी बनला असता दर्शक, कारण की चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. दमदार षटकार. उत्तुंग षटकार पाहायला मिळतात, सिंगल पाहिली आणि विकेट देखील आपण पाहतोय. म्हणजे सारं काही या पॉवर प्लेच्या षटकामध्ये घडत असताना दरम्यान हा चेंडू वन्स अगेन बॅकफूट पंच करायचं होतं. मागील जे 2 विकेट आपण पाहिले अशाच प्रकारच्या चेंडूंवरती जरूर प्राप्त केले होते सतीशनं, कारण की साहिलनं देखील ह्या बॉलला खेळण्याची चेष्टा केली. तिथे तो बॅक टू बॉलर खेळला आणि तिथे स्वतःच्या फॉलथ्रूमध्ये चांगला झेल त्या ठिकाणी पूर्ण केला तो सतीशनं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून उडवण्याच्या नादात मयूर देखील बाद झाला. 2 फलंदाज लवकर बाद झाले. चला टीम मीटिंग करायची नाही, सातत्यानं आपल्याला देखील सूचना दिली जाते की वेगानं आज आपल्याला सामने कन्वर्ट करायचे आहेत. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 3 षटक पूर्ण करायचे आहेत, अन्यथा जेव्हा 4थं षटक आपण फेकता तेव्हा एक क्षेत्ररक्षक आपला 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला जास्त लावावा लागेल, ह्याची दक्षता मात्र जरूर घ्यायची आहे वडवली संघ. कारण की ह्या सूचना सातत्याने आता टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या पद्धतीने आपण पाहतोय की एका षटकासाठी 4 मिनिटाचा अवधी दिला जातो, एक षटक समाप्त झाल्यानंतर दुसरे षटक चालू करता वेळी जर 60 सेकंदाचा अवधी जरी गेला तरी देखील तिथे पेनल्टी दिली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावरती टेस्ट मॅच मध्ये देखील आपण पाहतो सध्याच्या घडीला साऊथ आफ्रिका अर्थात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंडिया संघ खेळतोय, जिथे देखील इंडियन टीमला सातत्याने वॉर्निंग दिली जात होती की षटक सुरू होत असताना आपल्याला अवधी होतोय, आणि 2दा वॉर्निंग दिली जाते. तिसऱ्यांदा जेव्हा ऑन केलं जातं तेव्हा 5 धावसंख्येची पेनल्टी इन्क्लूड केली जाते. ह्या गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावरती जशा घडतात त्याच पद्धतीने आता टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये देखील ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कारण की हे बरेचसे बदल, कारण की टेनिस बॉल क्रिकेट देखील आता पुढे जाताना प्रगती करताना आपण पाहतोय, त्या कारणास्तव ह्या गोष्टी आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. एका षटकाचा खेळ संपला, धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 2 गाड्याच्या मोबदल्यात 14 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कृष्णाला आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट कॅरी केले, महत्वपूर्ण सफलता. जीशानला मात्र परतावं लागेल. सूरज वाकलंचे या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी आई गावदी क्रिकेट संघ तुर्ब्याचे बरेचसे शिलेदार आणि त्यांचे मित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सूरज पाटील यांना आपण पाहू शकाल, त्यांचं देखील आगमन आपण पाहतोय, तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत. परंतु स्वागत झालं गोलंदाजाकडनं. कृष्णा जो कित्येक वर्ष सातत्यानं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तुर्बे गावाशी ज्याचा अगदी जवळचा संबंध आपण पाहतोय. अनेकदा तो सातत्यानं आपल्या गावामध्ये देखील पाहायला मिळतो किंवा सातत्यानं खेळताना देखील आपण त्याला पाहतो, आणि पहिल्याच बॉलवरती मात्र त्यानं यश संपादन केलंय. मागील काही वर्ष स्लॉगर मध्ये गोलंदाजी करताना आपण कृष्णाला पाहिलं, परंतु आज त्याला प्रमोट केलंय. दुसऱ्या षटकामध्ये कृष्णा खेळत गोलंदाजी करत असताना नवीन फलंदाज संदेश मैदानामध्ये आता दाखल होतोय. फुल्लेंचा चेंडू प्रहार केला, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज धावतोय, परंतु त्याच्यासाठी झेल कठीण होता. कदाचित क्षेत्ररक्षक जो शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक धावत आला होता त्याचा कॉल होता. पंचांकडनं नोची खून 1+1 अशा 2 धावा ऍड होतात आणि फ्री हिटची नामी संधी, आणि ती संधी कुणाला तर मंगेश कायकरला आपण पाहतोय. गत वर्षीचा एक सामना मला आठवतोय जेव्हा रजनी क्रिकेट आपण पाहत होतो, परंतु काही कारणास्तव थोड्याशा अगोदर तो सामना आपण खेळवला होता सिद्धी करवल्याच्या मैदानावरती, परंतु तिथे काय लाजवाब बॅटिंग राहिली होती. टीम एकाडपाडाकडनं खेळत असताना आपण मंगेशला पाहिलं होतं. अगदी चित्त थरारक बॅटिंग तिथे आपण पाहिली होती. आज देखील ती अपेक्षा त्याच्याकडनं केली जाईल. चांगला चेंडू होता, समोरच्या दिशेला खेळून काढला अगदी व्ही सेप मध्ये. अगदी क्रिकेट क्षेत्रातील किंवा क्रीडांगणातील सर्वाधिक सेफ हे झोन मानलं जातं. या झोन मध्ये खेळणं इतकंसं सोपं नाहीये, कारण की क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर सातत्यानं जेव्हा स्ट्रेट ड्राईव्ह करतो ना, अगदी नेत्रदीपक तो फटका आपल्याला पाहायला नियमित मिळत असतो. या क्षेत्रामध्ये
खरं तर नेहमीच आपण पाहतो की फिल्डर्स उपलब्ध नसतो. लॉंग ऑन लॉंग ऑफला आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, परंतु अगदी स्क्रीनच्या समोर हे फटके सजवण्याचे प्रयत्न फलंदाज करतात. फुल्लेंचा चेंडू ताकद दाखवली आहे, दोन क्षेत्ररक्षक जज करतात, फक्त बघत राहतील कारण की त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय सीमारेषा पार. यूज इट षटकार. षटकाराच्या सोबतीनं धावा धावपलकावरती आता वेगानं पुढे सरकतायत. 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरी एका बाजूनं फलंदाज बाद झाले असले तरी एका बाजूने आता किल्ला लढवताना मंगेश गायकरला आपण पाहतोय. मी म्हटलं होतं मागील एक दशक, ह्या एक दशकाचा अनुभव ह्या खेळाडूच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतोय आणि केवळ अनुभव नाही तर एक दशक गाजवलंय मंगेशनं. दरम्यान हा चेंडू इथे देखील क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळतो, अगदी एरियल रूटनं कव्हरला हा देखील षटकार. आपल्या बाहूंमध्ये किती ताकद आहे ती दाखवून देत असताना मंगेश गायकर मैदानाच्या आतमध्ये वन मोर हिट अनादर षटकार. तब्बल 30 धावा धावपळकावरती 16 धावा एकवटल्यात. एक तर संधी होती फ्री हिटची देखील मंगेशला, त्या साऱ्या काही गोष्टी साधल्या जातात. दरम्यान हा चेंडू वन्स अगेन आणखीन एक येईल का? यस, या स्पर्धेमधील सलग 3 चेंडू आणि 3 षटकार हा विक्रम मंगेश गायकरच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 3 षटकारच्या मदतीनं धावफलक अतिशय वेगाने पुढे सरकतंय. तब्बल 36 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर असताना बॅटिंग करताना एंजल 11 गावदेवी कडपाडा. आम्ही अनाउन्स करतो, आमच्यापर्यंत नंतर खेळाडू विचारायला येतात, जर पारितोषिक असेल तर ते जमा करा. आणखीन एक वन मोर हिट. आता तर आमंत्रण होतं, एकतर गती कमी आणि लेन देखील फुल टॉस आणि बॉलला पाठवलं मिड विकेट पार. सलगचा हा 4था वार मंगेश गायकरचा, हा सलग 4था षटकार. चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे ही सूचना, कारण की अगोदर देखील म्हटलं होतं 15 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज चांदला आपण पाहतोय. मागच्या षटकामध्ये काय जबरदस्त तुफानी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, ज्या खेळीसाठी खरं तर मंगेशला ओळखलं जातं. या अगोदर देखील मी नावोल्लेख केलं होतं की मागील एक दशक सातत्यानं चर्चेत राहिलं हे नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वात. खास करून जेव्हा जेव्हा आपण एकाडपाडा संघाचा विचार करतो तेव्हा तेव्हा अग्रणी राहिलेलं हे नाव आपल्याला पाहायला मिळतं आणि आज देखील ती ओळख मैदानावरती पुन्हा त्यानं सिद्ध केली. पहिल्या बॉललाच त्यानं षटकारानं सुरुवात केली होती. वैयक्तिक इनिंगला वैयक्तिक आतापर्यंत 5 षटकार त्यानं ठोकलेत. फुल्लेंचा चेंडू इथे संदेश देखील कसा थांबेल, फुल टॉस होता आणि त्याच्यावरती संदेशचं हे प्रत्युत्तर बॉलला पाठवलं सीमारेषा पार. आणखीन एक दमदार षटकार.
इथे षटकार तर आलाय, परंतु संदेशच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. इथे फटका फासला, झेल खाली क्षेत्ररक्षक, एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि स्ट्राईक मंगेशच्या खात्यामध्ये. ज्या मंगेशनं 4 चेंडू 4 टोकलेत, आणखीन जर सलग 2 टोकले तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते 7 स्टार ग्रुप कडनं. आणि जे माजी सरपंच बुरदुलगावचे बिंदाजी पाटील यांच्याकडनं ते कॅश प्राइज आपण पाहतोय. आज एंजल 11 कदाचित त्यांची सुकन्या आहे की काय, यस पुरस्कर्ते आहेत आज आणि त्यांच्या नावानं हा संघ खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खास करून नेहमी जेव्हा बुरदुलगावच्या वतीनं देखील स्पर्धा भरवल्या जातात त्यांची उपस्थिती आणि त्यांचं योगदान देखील पाहायला मिळतं. या ठिकाणी असतील तर विनंती आहे की या पण मंचावरती आपले परम मित्र रमेश भोईर देखील आपली या ठिकाणी वाट पाहत आहेत. आपलं सहर्ष स्वागत देखील असेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवलाय. ह्या अगोदर देखील संधी होती, 4 चेंडू 4 षटकार टोकले, 1000 रुपयाचं कॅश प्राइज तर कमावलंय, परंतु 6 आले असते सलग तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. पण तो क्रिकेटमध्ये आपण म्हणतो प्रत्येक बॉलला सीमापार पाठवणं इतकं सोपं कार्य नाहीये. परंतु आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वात भरपूर विक्रम सातत्यानं घडताना आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी 6 बॉल 1 निघत नाही, कधी कधी 6 बॉल 36 देखील निघतात. हा आजवरचा क्रिकेट आहे. चांदचा पुढील बॉल राईट मोर द विकेट न, इथे देखील बॅकफुट पंच ताकद पुन्हा दाखवली. आता मात्र चेंडू गेला एका टप्प्यावरती, सीमारेषा पार डीप मध्ये कव्हरला हा दमदार चौकार. परंतु तिथे देखील 2 धावा, कारण की दूरवरती सारे क्षेत्ररक्षक सागरला आपण पाहू शकाल जो बॉलवरती धावून आला होता. हा देखील एक तितकाच महत्वाचा खेळाडू. या 2च्या मदतीनं धावफलकाचा विचार केला तर 57 धावा. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 60 धावसंख्येचा उच्चांक टीम खार्डीनं नोंदवलाय. त्या उच्चांकाचा विक्रम मोडण्यात येईल का पाहावं लागेल. 3रं षटक आहे ते पाहता कदाचित त्याहून मोठी धावसंख्या जरूर आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, दुरून सागर येतोय. प्रयत्न चांगले होते, 100% कमिटमेंट त्याने दिली, परंतु झेल त्याच्यासाठी खूप कठीण होता. 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. आपण नेहमी म्हणतो की नसीब बहादुरो का साथ देत आहे आणि तसंच काही घडतंय. इथे एका बाजूने प्रयत्न करतोय, बहादुरी दाखवतोय मंगेश गायकर. षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. पाण्याची मांग कदाचित केली जाते तर पाणी घेऊन जायचं आहे. दुपारचं सत्र आपण पाहतोय. जरूर नोव्हेंबरचा महिना आहे. क्रिकेट खेळत असताना नोव्हेंबर किंवा डिसेंबर ह्या महिन्यामध्ये फारशी उन्हाची झालं आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु जसा जानेवारी किंवा त्याहून पुढचा काल आपण पाहतो तेव्हा सातत्यानं उन्हाशी संघर्ष प्रत्येक क्रिकेटर्सला करावा लागतो. बॉडी जेव्हा डिहायड्रेट होते तेव्हा तिला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याची सातत्यानं मांग केली जाते आणि ते पाणी पुरवत असताना आता ड्रिंक्स मॅन मैदानाच्या आतमध्ये ऋतुराजला आपण पाहू शकाल. जितुराजला पाहतोय. षटक आतापर्यंत 3 या पहिल्या पूर्वार्धामध्ये कंप्लीट झालेत आणि धावा धावफलकावरती 59 धावा पाहायला मिळतात. अतिशय वेगानं जवळजवळ 20च्या सरासरीनं इथे मात्र धावा एकवटल्यात. टॉस गमावला होता, अगदी विरोधात त्यांच्या मी म्हणेन फलंदाजी आली होती, कारण की सर्रास ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातं. इथे मनशा होती टीम एकाडपाडाची देखील की टॉस जिंकल्यानंतर आम्हाला देखील फिल्डिंग करायची आहे, परंतु बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली. बॅटिंग करत असताना 3 षटकामध्ये तब्बल कुठून काढल्यात त्या 59 धावा. डेटोरचा अजूनही 1 षटक बाकी आहे आणि त्या येणाऱ्या 6 बॉलमध्ये किती धावा येतील याकडे तमाम चाहत्यांचं लक्ष आहे. UTC ही वाहिनी सध्याच्या घडीला या स्पर्धेसमवेत जोडली गेली आहे आणि या वाहिनी अंतर्गत थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. घरबसल्या आपण ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. ही मॅच घरबसल्या आपण पाहू शकता. जे प्रेक्षक घरबसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतात आणि की दोन्ही संघाचे चाहते जरूर ही मॅच पाहत असतील त्या दोन्ही चाहत्यांचं पुनश्च आपण सहर्ष स्वागत करू आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. 3 षटक समाप्त झालेत. यानंतर जी मॅच असेल एका बाजूनं वागेश्वर देसाई आणि त्यांच्या विरोधात चैतन्येश्वर खुटारी असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. तर दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे की लगेचच आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं रवाना व्हायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. या अगोदर देखील आपण उपस्थिती पाहिलं होती की देसाई संघ उपस्थित राहिलाय. विकास यांना आपण पाहिलं होतं, तर त्यांच्या विरोधात चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारीला आपण पाहणार आहोत.
दोन दमदार संघ पुन्हा आपण पाहू शकाल. एका बाजूला विशाल म्हात्रे अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टार, तर एका बाजूला बंधुराजांची जोडी कदाचित आज पाहायला मिळेल. विकास आणि आकाशला सातत्यानं आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट पुढील मॅच मध्ये देखील पाहू, परंतु तुर्तास या मॅचच्या दिशेनं अंतिम षटक गोलंदाजीसाठी वैष्णव पाहायला मिळतोय. पहिला चेंडू समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड, अगदी समोर खेळून काढलाय. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. वैष्णवचा देखील स्वागत या षटकारानं. इतकी सोपी गोष्ट नाही, परंतु तो विक्रम ह्या ठिकाणी नोंदवत असताना एंजल 11 गावदेवी इकडपडा. फुल लेनचा चेंडू, वन मो हिट, आणखीन एक षटकार. आता मात्र कोणत्याही खेळाडूला थांबवणं सोपं नाहीये, कारण की आतापर्यंत जर विचार केला तर सातत्यानं मंगेशच्या बॅटमध्ये षटकार येत होते आणि आता संदेश देखील मागे नाहीये. त्याच्या बॅटमध्ये देखील हा तिसरा षटकार आहे आणि वैयक्तिक तो देखील 20 या आकड्यावरती खेळतोय. फक्त 5 आयवा झेल पकडला. यस, आयवा झेल साठी सुरेश पाटील यांच्याकडनं पारितोषिक आहे, तर मंथन पाटील न तो आयवा झेल पकडलाय. यस, आणि आजचा संडे त्याचा सुपर संडे झाला असं आपण म्हणू शकतो. आयवा झेल साठी 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे आयवा झेल साठी. तर इकडपाडा संघाचे खंदे समर्थक प्रभाकरजी गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे या आपण मंचावरती जेव्हा जेव्हा हा संघ असतो तेव्हा खास करून त्यांची उपस्थिती नेहमीच समर्थन त्यांचं राहिलं. इथे देखील फटका लाजवाब आहे. गॅपशॉट सिलेक्शन, चेंडू ताणणार नाही या वेगानं गोळीच्या, चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक दमदार असा चौकार. असं वाटलं होतं कदाचित धावांसाठी संघर्ष करेल एकड़पाडा संघ, परंतु लाजवाब पार्टनरशिप. आतापर्यंत 50+ पार्टनरशिप, सर्वाधिक मोठी पार्टनरशिप ही या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळते, ती संदेश आणि मंगेश या दोन फलंदाजांमध्ये. इथे फटका फसलाय. आता मात्र झेलची संधी आणि यष्टीरक्षक चुकी करत नाहीये. झेल कंप्लीट केलाय आणि या झेलनं खेळ संपलाय तो संदेशचा, परंतु संदेशनं काम तमाम केलंय असं म्हणावं लागेल. 3 षटकार 2 चौकार, वैयक्तिक 28चं बहुमूल्य योगदान. की शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये मी म्हणेन 25 किंवा त्याहून अधिक धावा ह्या अतिशय महत्वाच्या असतात आणि त्या धावा कुठून काढल्यात त्या संदेशनं त्याच्या साथीनं. जर आपण मंगेशचा विचार केला, त्याच्या बॅट मध्ये विथ द बॅट 5 षटकार आपण पाहिले, 1 चौकार, एकंदरीत त्यानं देखील 42चं योगदान दिलंय. ज्या 2 खेळाडूंनी भली मोठी पार्टनरशिप बिल्ड केली आणि त्या जोरावरती मात्र अतिशय चांगली स्थिती आतापर्यंत एंजल 11 गावदेवी एकड़पाडाची आपण पाहतो. वैष्णवचा हा शेवटचा चेंडू असेल या सत्रातील. चांगला चेंडू, जरूर दाद मागितली होती, परंतु पंच दर्शवतायत की अगदी लीगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. डाव पहिला ह्या ठिकाणी पूर्ण झालाय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना कुठून काढल्यात त्या तब्बल 79 धावा, 80 धावसंख्येचं भलमोठं टार्गेट आहे. धावसंख्येचा जणू काही डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान इथे अभिमन्यू भोईर यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती की या आपण, तसेच एकड़पाडाचे खंदे समर्थक प्रभाकरजी गायकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आपण पाहतो आणि त्यांच्या साथीनं रोहित दादा गायकरला आपण पाहतोय, जो नियमित खेळताना इनेक्शन मध्ये पाहायला मिळतो, परंतु आता सातत्यानं जॉब वरती असल्या कारणास्तव वेळ फारसा तो देत नाहीये. तसेच पुरण भोईर यांना विनंती आहे या आपण,
आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे। धावसंख्येचा डोंगर जरी रचलाय, 80 धावा सौरभ चेस करायच्या आहेत, परंतु विसरून चालणार नाही, क्रिकेट आहे। कारण की यंदाच्या हंगामामध्येच मॅच आपण पाहिली होती मांडा विरुद्ध वडवली, जिथे 98 धावा चेस करायच्या होत्या चेंज द गेम वडवलीला, आणि त्या धावा 7 चेंडू राखून मी म्हणे पूर्ण केल्या होत्या। आणि त्यांच्याच गावचा हा वडवली संघ आहे, परंतु ती किमया या संघाला साधावी लागेल। हा अनोखा विक्रम जर त्यांनी केला तर निश्चित येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये सातत्यानं हा इतिहास नक्कीच त्यांचा गौरवण्यात येईल। तर काय घडेल येणाऱ्या 4 षटकामध्ये, कशा पद्धतीचा खेळ असेल, ऐकण्यासाठी साथी समालोचक मित्र दहिसरगावचा बुलंद आवाज आमचे परम मित्र सौरभ पाटील यांच्या दिशेने आपण वळूया। टॉस साठी या। यस, देसाई संघाचा संघनायक आलाय, तर खुटारी संघ आपला संघनायक आपण पाठवायचा आहे टॉस साठी। हेकडपाडा संघासाठी आणखी शुभेच्छा बिंदाशेठ पाटील बुर्दुलचे, तसेच एनडी शेठ पाटील बुर्दुल गावचे, हे नक्कीच मॅचचा आनंद घेतात। सध्याच्या घडीला अगदी ते मुरबाड मासा येथे आहेत, परंतु मॅच पाहतात आणि मॅचला एन्जॉय करतात, आणि तुर्बे टीम्सला देखील त्यांच्या वतीनं शुभेच्छा आयोजन करताना त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय। थँक्यू। हेलो 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 बाइक चेक, हेलो 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 हेलो। रामदासजी भोईर साहेबांचं इथे शुभागमन, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। रोहितजी गायकर आणि तुम्ही पाहता प्रभाकर जी गायकर, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे गावदेवी क्रिकेट संघ तुर्बे या क्रीडा नगरीमध्ये। हेलो हेलो। तो दोस्तों चलते मुकाबले की तरफ, मुकाबला खेला जाएगा एक आठ बड़ा बनाम वडवली सी। तो देखेंगे कैसे गेंदबाजी करेंगे टीम एक आठ पाड़ा, जो बल्लेबाजी में काफी बढ़िया बल्लेबाजी दिखाई दोनों बल्लेबाज में, जैसे रहेंगे बल्लेबाज मंगेश गायकर। तो फिर से एक बार दोस्तों आपको बताना चाहूंगा, ये मुकाबला चल रहा है एक आठ बड़ा बनाम वडवली सी। दोनों स्ट्राइकर नॉन स्ट्राइकर बल्लेबाज क्रीज की तरफ चलते हुए, और ये कटबाड़ा टीम सामने फील्ड। नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत। जिथे उत्तरार्धामध्ये 80 धावा चेस करायच्यात, ते आई गावदेवी वडवली सीला आघाडीची सलामीवीर 2 मैदानामध्ये गेल्या। तुम्ही पाहता सतीश जाधव आणि त्याच्या जोडला तुम्ही पाहता भानुदास, आणि बॉलिंग ट्रॅक वरती रामदासजी भोईर आणि चंद्रकांतजी भोईर साहेबांना विनंती करतो, 2 मान्यवरांना या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहताय साहिल गायकर बंधू, येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्या टीमची आणि खऱ्या अर्थाने एक जागा बनवली, एक जबरदस्त असतो पैलू क्रिकेटर म्हणून नावारी दिला आला। चंद्रकांतजी भोईर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत, आपलं स्वागत आहे। चैतन्येश्वर कोटारी टीमचा कॅप्टन आणि जय वागेश्वर देसाई कॅप्टन। या पहिलाच बॉल सन्मान देण्यास बागपाला यॉर्कर लाईनचा बॉल, फिल्डिंग थोडी खराब, याचा फायदा लगेचच दुहेरीमध्ये। 80चं टार्गेट पार करायचंय तुम्हाला, 20ची सरासरी प्रति षटकामध्ये हे धावा चेस करण्यासाठी। सुपर संडे मध्ये मायबा प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून। लोअर फुल टॉस फटका चांगला, बॉल चालला, तुम्ही पाहता लॉंग ऑन ला फिल्डर जिशान सैफी जोपर्यंत येईल उचल फेकेल तोपर्यंत 2 स्कोर मात्र पुढे चाललाय। 4 या आकड्यावरती आई गावदेवी क्रिकेट संघ तुर्भे ची ही तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय, आणि या स्पर्धेचा हा उच्चांक खऱ्या अर्थाने टीम
आज एंजल 11 एकटपडा या नावानं आज एकटपडा संघ उतरला. अर्धा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न जबरदस्त गोलंदाज हा साहिल उर्फ बंधू तुम्ही पाहता. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल इथे तुम्ही पाहता डॉट बॉल पायाला बॉल स्पर्श झाला तुम्ही पाहता. चांगली गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस समोरच्या दिशेने उडवला. बॉल चालला पहिला टप्पा घेत व्यासपीठाला मानवना देणारा सतीश ब्रावोचा पहिला बार चौकार. उकाराच्या बरोबरीने धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती. दादा भोईर यांच्या शुभ हस्ते चंद्रकांत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. टॉन जिंकला जयभागेश्वर देसाई आणि फिल्डिंग करता निर्णय. थैंक यू सौरभ. ये ऑफसाइड की तरफ उठाने का प्रयास किया था, फील्डर मौजूद, एक रन से ज्यादा कुछ नहीं. थैंक यू सौरभ. और इस स्कोर बोर्ड पे स्कोर बोलेंगे तो एक ओवर के बाद और मंगेश गायकर के एक गेंद के बाद टोटल स्कोर बोर्ड पे स्कोर पहुंचा है 10 रन्स लॉस ऑफ 0. अगली गेंद मंगेश गायकर, सामने बल्लेबाज वडवली. ये उठाने का प्रयास जरूर किया था, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं. डॉट गेंद और इस डॉट गेंद के साथ स्कोर बोर्ड जगह पे 10 रन्स लॉस ऑफ 0. मयूरजी मात्रे जे कुटारीचे आहेत त्यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. फिर से एक बार गेंदबाज मंगेश गायकर राइट स्क्रीन. ये फिर से उठाने का प्रयास किया है, फील्डर मौजूद, लेकिन गेंद चकमा देते हुए ये गेंद सीमा रेखा पार. टप्पा चौकार. डीजे मैंने देखा, तूने देखा, मैंने देखा. फिर से एक बार गेंदबाज तैयार मंगेश गायकर. अगली गेंद ये उठाने का प्रयास किया है लेग साइड की तरफ, बल्लेबाज दौड़ लगाते हुए और आसानी के साथ 2 रन मुकम्मल. इस 2 रन के साथ स्कोर बोर्ड पर स्कोर पहुंचा कुल मिलाकर 16 रन्स लॉस ऑफ 0. इस गेंदबाज की अगली गेंद ये देखो उठाने का प्रयास जरूर किया था, बल्ले का अंदरूनी हिस्सा, और इस गेंद के सिर्फ 1 रन मिलेगी. और इस ओवर की आखिरी गेंद गेंदबाज मंगेश गायकर. काफी बढ़िया गेंदबाजी बल्लेबाजी मंगेश गायकर की तरफ से हर टूर्नामेंट में देखने मिलती है. इस बार फिर से एक बार गेंदबाज. इस ओवर की आखिरी गेंद, दूसरे ओवर की आखिरी गेंद, बल्लेबाज तैयार वडवली. ये देखो बढ़िया ऑफ साइड से सिर्फ खेला है, फील्डर मौजूद, और इस बल्लेबाज के पारी का अंत. साजन शेट मात्रे यांच्याकडनं या स्पर्धेला 2000 रुपयाचं कॅश प्राइज. साजन शेट मात्रे तुमचं मनपूर्वक स्वागत. लॉंग ऑफला फटका फसला, मोठी विकेट, 80चं मोठं टार्गेट तुम्हाला पार करायचं आहे धावा धावपलकावरती.
टीम एकाट तरफ से तीसरे गेंदबाज का नाम होगा स्नेहांकित। उसके सामने बल्लेबाज है टीम वडवली की तरफ से, काफी बढ़िया बल्लेबाज देखेंगे आने वाले ओवर में कैसे बल्लेबाजी दिखाएंगे। पहली गेंद, ये देखो दिशाहीन थोड़ी सी पहली गेंद पे गेंदबाजी की, अंपायर के दोनों हाथ हवा में, एक अतिरिक्त रन, इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोरबोर्ड पे स्कोर पहुंचा है। जीवनजी पाटील देसाई आणि विशालजी पाटील देसाई या दोन मान्यवरांना विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती या साधा पन्नवाचा आपलं मनपूर्वक सरचे स्वागत। धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता 18 या आकड्यावरती पुढचा बॉल या षटकातील उडवलाय बॉल, मिस्टाविंग साहिल गायकर पुढे सरसावला, पकडला चल विकेटचं पतन, सेकंड विकेट टेकन डाऊन। आईगाव देवी वडवली सीला दुसरा धक्का ठोकणीचे थैंक यू डीजे। पहला बल्लेबाज बैक टू द पवेलियन और नेक्स्ट बल्लेबाज संकेत। तो देखेंगे कैसे बल्लेबाजी करेंगे वडवली सी की तरफ से बल्लेबाज संकेत। चंद्रकांत नजीब भोईर साहेबांकडे या स्पर्धेसाठी 2,500 रुपयाची धनराशी। दादा तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत। असंच प्रेम राहू द्या आईगाव देवी क्रिकेट संघ तुर्भेवरती। तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेत शोभा वाढवली, तुमचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत। थैंक यू सर। इस ओवर की पहली गेंद डॉट गेंद, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं इस ओवर की। अगली गेंद, ये देखियो उठाने का प्रयास जरूर कर रहे हैं लेकिन थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी, अंपायर के दोनों हाथ हवा में, इस अतिरिक्त रन के साथ स्कोरबोर्ड बढ़ता हुआ एक रन के साथ स्कोरबोर्ड पे स्कोर पहुंचा 19 रन, लॉस ऑफ 1 विकेट। तो कैसे बल्लेबाजी करनी होगी, टारगेट है 18 रन का। अगली गेंद, ये देखो उठाने का प्रयास जरूर किया है, बल्ले और गेंद का अच्छा संपर्क नहीं, फील्डर मौजूद, एक रन दौड़ के पूरी की और दूसरी रन की कोशिश। सन्मान करूयात आपण चंद्रकांतजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेत 2,500 रुपये धनराशी आली, त्यांना सन्मानित करू आपण या मुख्य व्यासपीठावरती। या चंद्रकांत भोईर साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। फिर से एक बार गेंदबाज तैयार। अगली गेंद, सामने बल्लेबाज वडवली सी, ये देखो उठाने का प्रयास किया जरूर था, फील्डर मौजूद, एक रन से ज्यादा कुछ नहीं, इक्का दुक्का से रन बटोर रहे वडवली सी टीम और स्कोरबोर्ड। मनोहर भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात चंद्रकांत भोईर यांचा। इस ओवर की अगली गेंद, आडव्या बॅटने सागरने खिसलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमा पार। सन्मान मान्यवरांचा चंद्रकांतजी भोईर साहेबांचा सन्मान, मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि प्रेमाचं प्रतीक जे तुम्हाला सन्मानित केलं जातं। ही ट्रॉफी नक्कीच तुम्हाला या स्पर्धेची आठवण करून देईल अशी ही आई गावदेवी क्रिकेट संघ तुर्भेची स्पर्धा तुम्ही पाहता आणि हा सन्मान मनोहरजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय। धन्यवाद। या प्रभाकर जी गायकर यांचा देखील सन्मान करूयात। एकटपणा नक्की जेव्हा जेव्हा एकटपणा संघ उतरतो तेव्हा तेव्हा ते नक्कीच मॅच पाहण्यासाठी येतात, मग डे फॉर्मेट असो नाईट फॉर्मेट असो। आणि या काका तुमचा देखील सन्मान आई गावदेवी क्रिकेट संघ तुर्भेच्या माध्यमातून केला जाईल। प्रभाकर जी गायकर यांचा सन्मान आपण करतोय चंद्रकांत भोईर यांच्या शुभ हस्ते, मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि हे तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचं स्वागत केलं जातं। सन्मान करू कित्येक वर्ष क्रिकेटला, पण आता काही कारणास्तव बिझनेस देखील खूप महत्वाचा आहे, यंगस्टरना चान्स देखील तेवढंच महत्वाचं आहे। ते देखील क्रिकेट केलं, आज त्या टीमला सपोर्ट करण्यासाठी इथे उपस्थित रोहित दादा गायकर, तुम्हाला देखील आम्ही सन्मानित करू। या रोहित दादा तुमचा देखील सन्मान केला जाईल, आई गावदेवी क्रिकेट संघ तुर्भेच्या माध्यमातून तुमचा देखील सन्मान केला जाईल। या रोहित दादा एक जबरदस्त असतो पैलू, खऱ्या अर्थात तुम्ही पाहिले त्यांना आम्ही सलामीला येताना कित्येक वेळा पाहिलं, पण आज यंगस्टर प्रत्येक टीम मध्ये असतात अक्षय, आणि आज त्यांचा सन्मान, मायेची शाल, पुष्पगुच्छ, प्रेमाचं प्रतीक, तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत। जाऊया मॅच कडे। चालू मॅच 26 धावा धावफलकावरती, 80च मोठं टार्गेट आणि आता शेवटचं झटक बॉलिंग ट्रॅक वरती मयूर आलाय। बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही मयूरला देखील पाहता,
पुढचा बॉल षटकातील समोर ठेवण्यात आला. आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. पुढचा बॉल आहे षटकातील. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून. याच्या अगोदर तुम्ही गोलंदाजी करताना बालाला देखील पाहिलं. स्नेहांकित जबरदस्त गोलंदाजी केली आणि हा चौथा गोलंदाज मयूर. याच्या अगोदर आम्ही कित्येक टुर्नामेंट मध्ये जिशानला देखील दुसोर करताना पाहिलं. त्याला या ओव्हर मॅच मध्ये कुठेतरी बॉलिंग मात्र हलत नाही असंच कारण जास्त स्कोर आणि इथे डॉट बॉल आलाय. शुभागमन झालं इथे तुम्ही पाहता. जयशेठ पाटील जॉय याचं या खऱ्या अर्थानं स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. षटकातील पुढचा बॉल यॉर्कर लाईनचा. इथे तुम्ही पाहता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण यशच्या उद्ध्वस्त. यॉर्कर वरती कुठलाही मात्र उत्तर नव्हतं. मयूरने यॉर्कर टाकला. विकेट मोठी सागरची. चैतन्येश्वर कुटारी तुमची बॅटिंग लक्षात असू द्या. याच्या नंतरची मॅच चैतन्येश्वर कुटारी त्यांना फाईट करा. जय वाघेश्वर देसाई. चैतन्येश्वर कुटारी टीम तुमची बॅटिंग आहे. तुम्ही लगेचच या आमच्या पॉलर मध्ये व्यासपीठासमोर. जय वाघेश्वर देसाई विकास तुम्ही देखील सज्ज राहा. जयशेठ पाटील यांचं देखील इथे शुभागमन झाला. बैलगाडा क्षेत्रातील एक गाडा बालक जयशेठ पाटील पिसारवे तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. जंजीर बैलाचे मालक येत आणि तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. आणि अशा रीतीनं सामना इथे जिंकलाय मयूर. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम. एंजल 11 एकटपाडा हाडलं काढलं गायगाव देवी वडवली सी. तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला तुमचं अभिनंदन. तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी खूप शुभेच्छा. अक्षय मयेकर याचं समालोचन देखील तुम्ही केलं. जबरदस्त तुम्हाला शुभेच्छा देऊ. गोरक्षणा शेठ म्हात्रे पिसारवे यांचं देखील शुभागमन आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. चला रोहित गायकर तुमचा संघ जिंकला. प्रभाकर दादा असतील आमचे तुम्ही देखील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. एकलवाडा संघाचे फॅन होते आमचे अक्षय मयेकर जे धरणाचे त्याला देखील तुम्ही पाहिलं. आणि या मॅचचा माध्यमाचे मी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचू. या गोरक्षनाट मात्रे पिसारवे यांचं देखील शुभागमन आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. आणि आमचे जयशेठ पाटील हे देखील इथे उपस्थित या मॅचचा मॅच. बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅटमधनं तुम्ही 5 षटकार पाहिले एक चौकार आणि ज्यानं या स्पर्धेमध्ये धावा कुठल्या 42 एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूयात. मंगेश गायकर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मंगेशला दिवत मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतो. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर जय वाघेश्वर देसाई त्यांना फाईट करेल चैतन्येश्वर कुटारी. ही बिग फाईट तुम्हाला मॅच पाहायला भेटणार आहे. पण त्याच्या अगोदर आपण